अमरावतीतून अकोला व यवतमाळकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे आणि यामुळे वाहनधारकांना दररोज तासनतास वाहतूक कोंडी सहन करावी लागत आहे। बडनेरा येथील जुना उड्डाणपूल अरुंद असल्यामुळे अनेकदा अपघातही घडले आहेत आणि नागरिकांचे प्राणही गेले आहेत। या प्रश्नाकडे प्रशासन व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अमरावती शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने जुनी वस्ती येथील नवीन उड्डाणपुलाजवळ निदर्शने करून घोषणाबाजी केली। बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या 2 वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे। सध्या कार्यरत असलेला जुना उड्डाणपूल अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी दररोज होते, ज्यामुळे वाहनधारकांना तासनतास अडकून राहावे लागते। वाहनांची वर्दळ अधिक असल्यामुळे अनेकदा लहान मोठे अपघात घडतात आणि काही प्राणही गेल्याची नोंद आहे। स्थानिक रहिवाशांनी आणि नागरिकांनी रुंद उड्डाणपुलाची मागणी केली होती, ज्यावर काम सुरू झालेत, मात्र त्याची गती अजूनही चिंताजनक आहे। या कारणास्तव अमरावती शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच ब्लॉक काँग्रेस कमिटी क्रमांक 5 ने प्रशासन व सरकारकडे लक्ष वेधण्याकरिता निदर्शन व घोषणाबाजी केली आहे। या प्रसंगी बडनेरा पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला। काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि पुढील कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की उड्डाणपुलावरून वाहतूक कोंडी थांबविणे, अपघात टाळणे आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही प्राथमिक गरज आहे। स्थानिक नागरिकांचा आग्रह आहे की नवीन उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, मार्गावरून सुरळीत वाहतूक सुनिश्चित केली जावी। जाताना जर एखादी गाडी जर बंद राहिली तर इथे खूप अडचण होते आणि ट्रॅफिकला खूप मोठा अडथळा निर्माण होतो आणि इथे मागून पुढे एकमेकाला धक्के मारत गाड्या एकदम जाम होऊन जातात आणि पूर्ण ट्रॅफिक जाम होऊन जातो। म्हणून या पुलाचे काम प्रशासनाने युद्धस्तरावर करायला पाहिजे, अशी माझी बडनेरा शहर काँग्रेस कमिटी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रमुख मागणी आहे। या मागणीचं आम्ही पाठपुरावा पुढेही करत राहणार आहे। बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरक्षित वाहतूक आणि नागरिकांच्या जीवित संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। आपल्याला या भागातील विकास आणि प्रशासनाचे पाऊल सतत पाहणे आवश्यक आहे।